नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती. स्वादिष्ट किचन डायरी या आपल्या YouTube चॅनलवरून तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आता श्रावण संपला आहे, तर मग आज आपला बेत आहे कोंबडी वड्याचा. चला, तर मग तुम्हाला मी आता वड्याचं साहित्य दाखवते, नंतर चिकनचं साहित्य दाखवते. आज आपण मस्त कोंबडी वड्यावर ताव घालूया. चला, आता मी वड्याचं साहित्य दाखवते. आता वड्याच्या पिठाचं साहित्य दाखवते तुम्हाला. हा 1 वाटी मी बेसन घेतलाय. ह्याच एका वाटीच्या मापाने मी सर्व पिठं घेतली. ती सांगते पिठं कोणती कोणती. तांदळाचं पीठ घेतलंय ह्याच वाटीच्या मापाने, ज्वारीचं पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ घेतलंय आणि बेसन. हे 4 प्रकारची पिठं घेतलेत एकाच वाटीच्या मापाने. तसेच मी हा भात घेतलाय. हा भात शिळा आहे, कारण या शिळ्या भाताचेच वडे छान होतात. हा 1 पातेली हा भात घेतलाय आणि ह्या भातामध्ये मी टाकणार आहे किसून काकडी. काकडी टाकणार आहे आणि थोडे मसाले टाकणार आहे. तर बडीशेप, काळी मिरी, मेथी आणि ही धणा जिरा पावडर हे वड्यामध्ये टाकणार आहे. आणि आपल्याला हे किंचित गूळ लागेल. गूळ टाका, म्हणजे नाही टाकलं तरी चालेल, पण गुळाने खूप छान लागतात वडे, म्हणून गूळ टाका. आणि मीठ. आणि आपल्याला पीठ मळायला कोमट पाणी लागणार आहे. हे एवढं साहित्य लागणार आहे. आणि तळण्यासाठी तेल. आता आपण हा भात मिक्सरला लावूया. आता मिक्सरला लावताना थोडंसं भातामध्ये पाणी घालायचं. आपलं मिक्सर लावून झालंय भाताचं. हे असं बारीक करून घ्यायचं. असं अशी मस्त गरगरीत पेस्ट व्हायला पाहिजे तांदळाची, भाताची म्हणजे. आणि आता तसंच मी हे मिक्सरला लावणार आहे. हे मेथी, बडीशेप, काळी मिरी आणि धणा जिरा पावडर, त्यात थोडंसं मीठ, असं हे मिक्सरला लावून घेते. हे सर्व साहित्य घेतलंय. आता हे मी मिक्सरला लावून दाखवते तुम्हाला. आता आपली पावडर पण रेडी झालेली आहे. आता मी वड्याचं पीठ मळायला घेते. आता मी काकडी किसून घेते आणि मग पीठ मळायला सुरुवात करूया. आता मी पहिलं हे मिक्सरला लावलेलं भात काढून घेते. आता काकडी घालते. आता बेसन. आता तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ ही पीठ आता मिक्स करूया आपण. आता हे आपण काळी मिरी, मेथीची पावडर वगैरे दळली ना मिक्सरला, ती पावडर टाकते. आणि गूळ आणि मीठ मी ह्याच्यातच दळलं. आणि हा एवढा गूळ पण मी किसून घेतलाय. आता हे एकजीव करायचं आणि नंतर पाणी टाकायचं. आता आपण भाताची पेस्ट केली, ती पेस्ट, काकडीची पेस्ट, त्याच्यामुळे पाणी आपल्याला कमी लागेल, म्हणून आधी त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं पीठ. आणि नंतर बघायचं आपल्याला किती पाणी लागतं ते. आणि पाणी कोमटच घ्या. जवळजवळ अर्धा पीठ तर भिजलंच आहे भाताच्या आणि काकडीच्या पेस्टमध्ये. मला आता पाणी अगदी थोडं लागणार आहे. आणि पाणी कोमट घ्यायचं. थोडंसंच लागणार पाणी, कारण माझं अर्धा पीठ तर त्या भाताच्या आणि काकडीच्या पेस्टमध्ये सगळा ओला झाला. आणि इतकं काकडीचा वगैरे एवढा घमघमाट सुटलाय ना मस्त. काकडीचा, मसाल्यांचा एवढा घमघमाट सुटलाय ना. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा वडे.
कोमट पाणी का टाकायचं? कोमट पाण्यामुळे वडे जरा मऊ होतात. कोमट पाणी, भात आणि काकडी ह्यांच्यामुळे ना वडे, आणि ज्वारीचं पीठ ह्यांच्यामुळे वडे ना मऊ होतात. आणि हे झटपट मी वडे करते. हे खास स्पेशल वड्याचं पीठ नाही आहे, पण मी सगळी पिठं एकत्र मिक्स करून हे वडे करते. ह्याच्यामध्ये कांदा टाकलात तरी चालेल, कांद्याने पण छान लागतात वडे, पण मी आज जरा काकडी टाकली. आता हा पीठ आपण मळून अर्धा तास कमीत कमी ठेवूया, चांगला तो मुरेल, एकजीव होईल आणि आपले वडे छान येतील. आता आपलं पीठ मळून झालंय, मी अर्धा तास असंच ठेवते. आता आपण चिकनची तयारी करूया. चला आता आपण चिकनची तयारी करूया. चिकन मॅरिनेट करून घेऊया. मी प्रथम धना-जिरा पावडर टाकते आणि आता थोडं थोडं टाकते, नंतर फोडणीमध्ये पण टाकायचं. गरम मसाला, लाल मसाला, हळद, मीठ, आणि हे मसाले सर्व घरगुती मसाले आहेत. मी स्वतः तयार करते घरी मसाले. आणि हे हिरवं वाटण, आता ह्या वाटणामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर एवढं सगळं टाकलेलं आहे. हे दही, आता आपण हे सर्व चिकनला लावून मॅरिनेट करून अर्धा तास आपण हे ठेवूया. पुन्हा एकदा सांगते, हिरवी चटणी जी केली आहे त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर असा हा हिरवा वाटण आहे. आणि हे लाल मसाला, गरम मसाला, हळद हे सर्व घरगुती मसाले आहेत. मी घरीच बनवते सर्व मसाले, बाहेरचं काहीच आणत नाही. हे झालं, अर्धा तास आपण ठेवूया. चला आता आपण चिकन करायला घेऊया. कांदा छान पैकी असं तेलामध्ये तळसून घ्यायचं. कढीपत्ता टाकलं, ह्यामध्ये पण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकायची. थोडी पेस्ट टाकली. आता ही टोमॅटो प्युरी टाकते. चांगलं तळून घ्यायचं सगळं तेलामध्ये. आता फोडणी मस्त छान पैकी तळून झाली. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ऍड करूया. मसाल्यांमध्ये लाल मसाला, हळद, गरम मसाला, धना-जिरा पावडर. काही मसाले पण असे जरा तेलामध्ये तळून घ्यायचे, टाकलेले मसाले.
आता हे मसाले पण आपले तेलामध्ये छान तळून झाले. आता मी चिकन घालते. आपण हा ग्रेव्हीवाला चिकन करूया, कारण वड्याबरोबर खायचंय ना. थोडी ग्रेव्ही करणार आहे. आणि चिकन मध्ये पण गरम पाणी घालायचं. मग ते त्याला तवंग चांगलं येतं आणि शिस्त पण पटकन आणि चव पण छान लागते. जर 5 मिनिटं जरा हे वाफेवर ठेवते आणि नंतर पाणी टाकते. आता आपण चेक करूया. छान वाफ पकडली. आता आपण हे वाटण टाकूया. हे कांद्या खोबऱ्याचं वाटण घातलंय मी. आणि हे कांद्या खोबऱ्याचं वाटण माझ्याकडे नेहमी तयार असतं. मी एक 8-10 दिवसाचं वाटण करून ठेवते, कारण ते आपल्याला नेहमीच लागतं उसळीला आणि कशात आमटी बिमटीमध्ये आपण घालतो ना. तर माझ्याकडे रेडीच असतं ते. मला ठेवावंच लागतं, डब्यांसाठी पण लागतं ना. आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते. हे गरम पाणी आहे. गरम पाणी टाकलं की असं तवंग येतं छान पैकी. आता पुन्हा आपण झाकण ठेवते आणि मीडियम गॅसवर आपण 15 मिनिटांनी पुन्हा चेक करूया. आता आपण वडे करायला घेऊया चिकन शिजेपर्यंत. पीठ पण छान आलंय मस्त. चला आता आपण वडे करूया. वडे करायच्या आधी हा असा रुमाल लावला, त्याला पाणी लावायचं, पाण्याचा हात बुडवायचं आणि असं पीठ घ्यायचं. टाकायचं. प्लास्टिक पण तुम्ही वापरू शकता, पण मी रुमाल घेतला. आणि आमच्या गावी असेच वडे करतात. असे घ्यायचे आणि तेलात सोडायचे. बघा कसा फुगला वडा कसा छान फुगला बघा. आता एक बिन होलवाला करून दाखवते.
असा कढईतच वडा फुलला पाहिजे. फक्त अर्धा तास ठेवलेला मी पीठ, पण किती वडे छान येत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करा, खूप छान लागतात हे वडे. आणि हे काय चिकन बरोबर खायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही काळ्या वाटाण्याच्या उसळ बरोबर, सफेद वाटाण्याची, हिरव्या वाटाण्याच्या सगळ्या उसळींबरोबर पण तुम्ही खाऊ शकता हे वडे. खूप म्हणजे खूपच टेस्टी लागतात. अगदीच काय नाही ना तर नुसतंही खाऊ शकता किंवा चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि वड्यामध्ये अजिबात तेल राहत नाही, एकदम सुकेच्या सुके वडे निघतात बघा. आता मी थोडे वडे करून घेते आणि तुम्हाला डिश सजवून दाखवते. चिकन पण होतोय आपलं तोपर्यंत. आता हा वडा मी तुम्हाला दाखवते बघा, किती खुसखुशीत झालाय. ओ, आणि छान नरम. हात भाजतोय माझा. मस्त एकदम नरम छान झालेत वडे आपले. आता मी असेच वडे करून घेते, तोपर्यंत आपलं चिकन पण शिजलंय. मग तुम्हाला एकसाथ सर्व दाखवते मी. आता मी होलवाला वडा तुम्हाला तोडून दाखवते. मस्त असे नळे यायला पाहिजे. मग ह्या नळ्यांमध्ये ना चिकनचा किंवा मटणाचा असा रस्सा बुडवून आपण वडे खाऊ शकतो. आता आपले वडे तयार आहेत आणि चिकन सुद्धा तयार आहे. आता मी तुम्हाला थाळी सर्व करून दाखवते. कसा वाटला मग आजचा बेत? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी डिश तुम्ही सुद्धा नक्की करा बघा. हे वडे खरंच खूप छान होतात. आणि आनंदी राहा, खात राहा, माझ्या रेसिपी पाहत राहा. थँक्यू.